नमस्कार. भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आमचे प्रतिनिधी अमोल बचिटे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की नांदेड शहरामध्ये काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावरील हल्ल्याच्या विरोधात काँग्रेसने निदर्शने केलेली आहेत. आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व राणी पद्मावती यांच्या प्रतिमा हरियाणा राज्यातील सिक्री येथे मिलन रिसॉर्टमध्ये हॉटेलच्या स्वच्छतागृहाच्या प्रवेशस्थळी लावण्यात आले आहे. हे हॉटेल भाजप आमदारांचे असून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार यांच्या वरील पुणे येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात तसेच भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदयभानू जी यांना झालेल्या अटकेच्या विरोधात या ठिकाणी आपण जाणून घेऊ प्रतिक्रिया. हनुमंतजी पवार हे लोकशाही मार्गाने संवैधानिक पद्धतीने काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच मांडत असतात. ते गांधीजीचे अनुयायी आहेत. ते शांततेच्या मार्गाने एका टीव्ही चॅनलवर भूमिका मांडत असताना ते डिबेट संपल्यानंतर बीजेपीच्या काही रघुराम गोडसेच्या विचारांच्या लोकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. त्याबद्दल आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन करत आहोत. त्याचप्रमाणे आमचे जे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना जी दडपशाहीच्या मार्गातून त्या बीजेपी सरकारने अटक केली त्यांचाही या ठिकाणी आम्ही निषेध करून त्यांना तात्काळ सूचना द्यावं व जो प्रकार बीजेपी त्यांच्या गुंडांच्या माध्यमातून या ठिकाणी करतायत, खरं तर ज्यांनी राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम केलं पाहिजे तेच या राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहेत. महाराष्ट्र जो पुरोगामी म्हणून आपण ओळखला जातो, पण या बीजेपी शिवसेनेच्या सरकारमध्ये या महाराष्ट्राचं पुरोगामित्व कुठेतरी हरवल्यासारखं वाटते. आम्हाला या ठिकाणी घाबरवण्याचा प्रयत्न करतात. तसेच नांदेडमध्ये याच ठिकाणी 2 दिवसापूर्वी बीजेपीच्या महानगराध्यक्षांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन केलं. खूप हास्यास्पद आहे, कारण ज्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातूनच आपल्या राजकारणाची सुरुवात केली व काँग्रेसच्या माध्यमातून मोठी मोठी पदं भोगली, तेच आज काँग्रेसच्या विरोधामध्ये आंदोलन करतात. त्यांच्या चूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा काही फायदा होणार नाही. नांदेडची, महाराष्ट्राची व हिंदुस्थानची जनता ही आता काँग्रेसच्या सोबत आहे आणि राहुलजी गांधी यांच्या सोबत आहे, हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या सोबत आहे आणि हनुमंतजी पवार जे संविधानिक माध्यमातून काँग्रेसची भूमिका वेळोवेळी मांडत आले त्यांच्या सोबत आहे. आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मी बीजेपी सरकारचा धिक्कार करतो. भारतामध्ये असो महाराष्ट्रामध्ये सर्व दूर भ्रष्टाचारी सरकार निषेध करण्यासाठी आज जमले आहोत. हरियाणामध्ये आमदाराच्या हॉटेलच्या समोर शिवाजी महाराजांचं अपमान होते. ते भाजप सरकार शिवाजी महाराजांबद्दल इतकं मोठमोठ्या गप्पा मारते. शिवाजी महाराजांचा त्याचा आमदार त्या हरियाणामध्ये अपमान होतो. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू यांना अटक होते. तसेच आमचे महाराष्ट्राचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना सुद्धा मारहाण पुण्यामध्ये होते. आणि या सगळं झुंडशाहीच्या विरोधामध्ये आणि गुंडगिरीच्या विरोधामध्ये आज आम्ही नांदेड येथे आंदोलन करत आहोत. आणि या गोष्टीचा निषेध करून हनुमंत पवारच्या मारेकऱ्यांना अटक करणे तसेच या सरकारचा अधिकार करण्यासाठी आम्ही ते सर्व जमलेले आहोत.